शिवाजी शुरा धन्य धन्य शिवाजी शुर धन्य धन्य शिवाजी शुर पराक्रमी थोर केले जर जर बाजूनी पाणी दृष्ट मुघलास बाजूनी पाणी दुष्ट मुघलास बाजूनी पाणी दुष्ट मुघलास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनास कीर्तीचा डंका भिडे गगनास कीर्तीचा डंका भिडे गगनास आधी नमन करीतो भगवती आधी नमन करीतो भगवती माया सरस्वती द्यावी मजमती वंदुनी आज तुझ्या चरणा वंदुनी आज तुझ्या चरणास वंदुनी आज तुझ्या चरणास कोशोनी वर द्याव कवनास उगले शाही रगा तो इतिहास उगले शाही रगा तो इतिहास उगले शाही रगा तो इतिहास मुजरा मानाचा शाही राजा महाराष्ट्र भूचा चरणा महाराष्ट्र भूचा चरणा धन्य ती जिजाई माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी या माऊलीनं शुभाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं म्हणून शिवाजी राजे जन्माला आले अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं मर्द मावळा जमा केला तो माझा मावळा कसा होता सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर 16 वर्षाचं होत भातर असा शूर छत्रपती हलगारी असा शूर छत्रपती हलगारी असा शूर छत्रपती हलगारी आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा जिंदा या मुर्दा आणि मग खान निघाला मजल दर मजल करत खान तुळजापुरात आला आणि तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला खानानं तुळजापूर सोडलं खान पंढरपुरात आला खानानं पंढरपूर सोडलं खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे लेकरू धावा गह केला आई भवानी बळ दे गत्याला जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो आणि त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जातंय जगदंबे त्याला यश दे आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि मग राजाची आणि त्या खानाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी कशी आलिंगन दिलं राजाला
नाहीये खंडा त्याच वक्ताला शुभावरती वार करण्याला रोखून हात उचलला शिवमाल होता बाजूला सपून वर त्यानं केलं हात तुटून पडला बाजूला होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी, प्राण वाचला जी, होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी, प्राण वाचला जी. रामानंद उगले शाहीर रामानंद उगले शाहीर चालणे करा गुरु मम थोर देवानंद माळी ज्ञान देना देवानंद माळी ज्ञान देना, देवानंद माळी ज्ञान देना. पिताजीचा आशीर्वाद असणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार जी, म्हणून पोवाड्याला रंग भरणार जी, म्हणून पोवाड्याला रंग भरणार जी. छत्रपती शिवाजी महाराज की धन्य धन्य बाजी प्रभुवीर आहे. धन्य धन्य बाजी प्रभुवीर, धन्य धन्य बाजी प्रभुवीर, रणधुरंधर शूर बहादर तसा तो धगधगता अंगार. दिवस असो वा असो अंधार रण मैदानी लढे झुंजार जी जी जी. रण मैदानी लढे झुंजार जी, जी, रण मैदानी लढे झुंजार जी, जी, जी. क्रोधात विजापूरचा महाल क्रोधात विजापूरचा महाल पाहतो रे हालन गेला भुजल धाडला ढगात शुभांनी त्यास हाडला ढगात शुभांनी त्यास, हाडला ढगात शुभांनी त्यास. डावीला मराठ्यांचा तो व्यास पुन्हा ना करील कुणी हव्यास जी जी. पुराणा करील कुणी हव्यास जी, जी, पुराणा करील कुणी हव्यास जी, जी, जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला अब्बाजान. अब शिवाजी को कौन पकडेगा हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला आणि मग फाजल खान आणि सिद्धी जोहर आपली प्रचंड फौज घेऊन मराठी मुलकाकडे निघाले. ते कसे म्हणाल, कसे उन्मत्त सिद्धी जोहर आहे. उन्मत्त सिद्धी जोहर गेला कहर फाजल बरोबर देऊन या वेढा पन्हाळ गडाला. देऊनी वेढा पन्हाळ गडाला, देऊनी वेढा पन्हाळ गडाला. जसा असा पाणी विळख घातला असा उन्मत्त बसला जी, जी, कसा उन्मत्त टपून बसला जी, जी, कसा उन्मत्त टपून बसला जी, जी. सिद्धी जोहरने आपली प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. आणि यामध्ये मार्च गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला आणि आता मात्र काय करावं महाराजांना कळेना. आणि मग काही सुचणार शुभाला हो सिद्धीने घातला घाला. सिद्धीने घातला घाला, हो सिद्धीने घातला घाला. एक विचार मनामध्ये आला गणी मी काव मनी उपजला. मी गावामध्ये उपजला गणी, मी गावामध्ये उपजला. आलो शरण सांग सिद्धीला होते तुम्हाला गड किल्ल्याला. ते तुम्हाला गड किल्ल्याला, होते तुम्हाला गड किल्ल्याला. उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला जी. जी, जी, तुमच्या भेटीला जी, जी, उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला जी. जी, जी, तुमच्या भेटीला जी, जी. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. आणि या वेळेला महाराजांनी आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा तो म्हणजे शिवा काशीद याला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवाने सांगितलं, होय महाराज जातो की. पण शिवा याचा परिणाम काय होईल माहितीये तुला? होय महाराज,
मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच ना. पण राजा तुम्ही सुखरूप विशाळगडावरती पोहोचलात तर लाख शिवा न्हावी तयार होतील. आणि तुम्ही संधीही जर मला दिली तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. एवढी संधी द्या की मला. आणि त्यावेळेला महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. आणि त्यावेळेला महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. आणि शिवा म्हणाला, माझ्यासारख्यांसाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आला, आणखी काय पाहिजे या शिवाला. पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे 600 मावळ्यांना घेऊन बाजीप्रभू बांदल महाराजांची पालखी घेऊन निघाले. आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीद यांना घेऊन निघाले. ते कसे 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 रात्रीच्या पहिल्या प्रहरास शुभ पालखीत बाजी संगती, पावसानं ओली झाली धरती. रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रुबाबात चालला दादा. दोन पालख्या चाललेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. आणि या वेळेला 2 संशयी डोळे रोखले गेले शिवावर. आणि त्यातलं एकानं सांगितलं, हुजूर ये शिवाजी नहीं हो सकता. क्यों नहीं हो सकता. तोवर बातमी आली, हुजूर शिवाजी भाग गया. आणि कडाला सिद्धी त्याने मेहनतून तलवार काढली, शिवावर रोखली. सच बता कौन है तू. आणि शिवा म्हणाला, अरे मैं हूं शिवाजी, सच बता वरना मारा जाएगा. आणि शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय. हे भाग्य काय कमी आहे का. आणि कडाला सिद्धीची तलवार चालल्या गेली, शिवावर धरल्या गेली. शिवा मारल्या गेला, शिवा रक्ताळला, शिवा धरणीवर कोसळला, शिवा संपला. जनस्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तो म्हणजे शिवा काशी. तिकडे तोवर बाजीनं गजापूरची खिंड गाठली. आणि बाजी म्हणतायत, राज आता येळ करू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा. राजा म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय, आता जे होईल ते मिळून करू. आणि बाजी म्हणतायत, नाही राजा लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा आपण विशाळगडावरती रवाना व्हा. आणि आपण पोचलात की आम्हाला तोफेचा इशारा द्या, तोवर आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला, काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शिवबाला. तुम्ही सुखरूप इथं न जावा, तोप उडवावा द्यावा इशाऱ्याला. तुम्ही गेलं पाहिजे प्रथमास विशाळगडाला, तुम्ही गेलं पाहिजे प्रथमास विशाळगडाला. आलो आता चितीला, मी ठार करतो सिद्धीला. पहाजीचा दाव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला. धर्म सत्य व्हावा हा माझा, सरयुद्ध तांबड फुटुसर दिवसाचा दुसरा प्रहर. ताणपट्टा भाले तलवार किती केले झेलले वार. सारे मुडदे पडले भूमीवर, नाही थकले बाजी क्षणभर. लाली लाल झाली सारी खिंड, लाली लाल झाली सारी खिंड. रक्तानी भिजले बाजी, थांबाया होई नाराजी. तम नाही मला र माझी, बाजी लावींची बाजी.
तेथे गडावरी राज कधी पोचल तेथे गडावरी रक्तबंबाळ झालेल्या बाजीवरती आकस्मिक गोळीचा वार झाला तरी बाजी म्हणतायत राज आपण अजून गडावरती पोचला नाहीत राज जोवर आपण गडावरती पोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. आणि मग त्याच वेळेला तोफांचा आवाज झाला थांब 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 धडाडा आवाज कडाडला धडाडा आवाज कडाडला इशारा बाजीला आणि तोफेचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण दिल्या शब्दाची ठेवली जाण बाजीने केले जीवाचे रान आणि म्हणतायत राजे धन्य बाजी धन्य जर का या खिंडीतली मातीत पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा जर का खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील हर 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 असे होते स्वराचे सूर्य असे होते स्वराचे सूर्य दाविले शौर्य वर्णवे कार्य लढली ती गजापूरची खिंड वीरबाजी प्रभू बलदंड आजरामर केली पावन खिंड आजरामर केली पावन खिंड सुख भूल माफी करावी सुख भूल माफी करावी ध्यानी धरावी कीर्ती वर्णावी कल्याण कवीचा हा छंद वंदितो गुरुदेवानंद गातो शाहीर रामानंद हाजी जी जी गातो शाहीर रामानंद हाजी जी गातो शाहीर रामानंद हाजी रयतेचा राज शिवराया झाला प्रतिपालक ससा अर्जुनाचा कृष्ण चालक रणनीतीचा होत मालक जी जी एका बाजूला गनिमांची एवढी सत्तेची प्रचंड मनामध्ये भीती असताना दुसऱ्या बाजूला शिवाजी राजे आपला भगवा ध्वज घेऊन रयतेच्या रक्षणासाठी झटत होते आणि म्हणून न्याय नीती अत्याचारापासून रक्षण करणारा राजा अशी महाराजांविषयी रयतेच्या मनामध्ये हळूहळू सहानुभूतीची भावना निर्माण होऊ लागली. आणि अशा परिस्थितीत काय प्रसंग घडला काय चालता सहज मैदानी हाक निर्वाणी शिवबाच्या काणी व्याकुळत वृद्ध कापे थरथर न्याय द्यावं म्हणे मला अगोदर सांगा काय चुकले माझे आजवर जी 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 सांगा काय चुकले माझे आजवर जी जी सांगा काय चुकले माझे आजवर राजे आपल्या काही मावळ्यांना घेऊन मुलखामध्ये फेरफटका मारत असताना एक निर्वाणी हाक त्यांच्या कानावर पडली राजा थांबा राजा थांबा आणि ही हाक कानावर पडताच राजांनी घोड्याची लगाम खेचली दौडत असलेल्या घोड्याची गती मंदावली आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं तोवर साठी उलटलेला घामाघूम झालेला वृद्ध महाराजांच्या दिशेने धावत येऊ लागला आणि जवळ येताच महाराजांचे पाय धरले आणि बोलू लागला राजा राजा न्याय करा राजा न्याय करा
राजा कुंपणानं शेत खाल्लं राजा, राखणदारानं चोरी केली राजा, राखणदारानं चोरी केली हो. राजांनी रडत असणाऱ्या त्या वृद्धाच्या खांद्याला धरून उभं केलं आणि बोलू लागले, बाबा रडू नका, शांत व्हा, काय घडलंय ते सविस्तर सांगा आम्हाला. त्यावेळी बाबा बोलू लागले, राजा राजा काय सांग तुम्हाला, पाटलाच्या हाती रांजे गाव, बाबाजी राव पाटलाचे नाव सांगतो तुम्हाला, आजवरी मिळाली ना शिक्षा, आजवरी मिळाली ना शिक्षा, गेली असता लेक पाणवठ्याला, अप्रूवर घाला त्यानं घाताला, काळोख झाला, गेली अप्रू म्हणून जीव, गेली अप्रू म्हणून जीव. आणि ही सर्व घटना ऐकताच स्त्रियांना माय भगिनी समान मानणाऱ्या माझ्या राजांचा क्रोध अनावर झाला. आणि मग काय घडलं, काय राजास आला बघा राग, राजास आला बघा राग, खवळला वाघ भडकली आग, तिला देश यशज कंकास, शेर बंद करून आणा शंकास, न्याय मिळेल याच रंगास. आणि ही सर्व घटना ऐकताच राजे लालबुंद झाले. जवळ असलेल्या आपल्या मावळ्यांना हुकूम केला, यसाजी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. यसाजीने ऐकताच घोड्याला टाच मारली आणि पाटलाच्या वाड्यावर जाऊन पोचले आणि पाटलाला सांगितलं, पाटील राजाचा हुकूम आहे, राजांनी तुम्हाला गडावर बोलावलंय. त्यावेळी तो मगरूर पाटील बोलू लागला, अरे अरे कोण राजा, ज्याचा बा आदिलशाहच्या दरबारात मुजर करतो त्याचं पोर आणि राजा, अरे असं कोणी बी उठून राजा व्हायचं नसतं, अजून तू लई लहान आहेस म्हणावं, आणि आम्ही या गावचं पाटील आहोत, वतनदार आहोत, आम्हाला कोण बी काय बी बोलू शकत नाही, आम्ही करू ती पूर्व दिशा आणि बोलू तो आदेश असतो या, आणि हे आताच कवळं पोर आमचा न्याय करणार वय, अरे जा फळ. असं ऐकताच काय घडलं, काय यसाजी गेले धावून, यसाजी गेले धावून, तलवार गळे ठेवून, पाटलाशी बोलले रोखून, आम्हा हुकूम नाही म्हणून, जीव देतो तुला सोडून, नाही तर नेला असता कापून, पाटला विन यसाजी कंकाल परतून, पाटला विन यसाजी कंकाल. यसाजी गेल्या पावली गडावर परतले, घडलेला सर्व वृत्तांत राजांना सांगितला. पुन्हा राजांच्या हुकमाप्रमाणे 50 मावळ्यांना घेऊन पाटलांना जखडबंद करून राजांपुढे उभं केलं. तरी पाटलाची मस्ती जिरली नव्हती. पाटील आपल्या हाताला हिसके देत म्हणतोय, अरे अरे सोडा आम्हाला, अरे का आणलंय आम्हासनी इथं, अरे सोडा सोडा म्हणतोय ना, अरे पाटील आहोत आम्ही. त्यावेळी महाराजांनी पाटलांकडे बघितलं आणि बोलू लागले, काय पाटील आणि तुम्ही, अरे रयतेच तुम्ही रक्षक झाले भक्षक, लाज तुम्हाला व्यवहारात जशी भावानी समजतो आम्ही माता स्त्रियाला, ती महिषासुरमर्दिनी रक्षी देवाला, तशी घरची लक्ष्मी बहुमान पुरुषाला, झोपीला आईचे दूध लक्ष्मी जिथे सुखात तिथे दिन रात सोन्याची वात, पेटल रामा पाटील, आपल्याला मिळालेली सत्ता ही उपभोगायची नसून ती जबाबदारी पार पाडणारी आणि प्रसंगी न्याय करणारी असावी. ज्या स्त्रीवरती तुम्ही अतिप्रसंग केलात ती कुणाची तरी आई असेल, कुणाची तरी बहीण असेल, एवढंही कळू नये अशी कुठली धुंदी चढली आहे तुम्हाला. पाटलाच्या चूक लक्षात आली. पाटील हात जोडू लागला आणि म्हणतोय, राज राज माफ करा, पुण्यांदा अशी चूक होणार नाही, राज पुण्यांदा अशी चूक होणार नाही.
पाटील, तुम्ही केलेली चूक जर आम्ही माफ केली तर हे स्वराज्य आम्हाला कदापि माफ करणार नाही. आणि तुम्ही जी गयावया करताय ना, तीच गयावया त्या माऊलीनंही केली होती, पण तुम्हाला तिची दया आली नाही. आणि असल्या निर्दयी माणसाची आम्हाला कशी दया येईल? नाही पाटील, तुम्हाला माफी नाही. आणि मग राजांनी शिक्षा सुनावली. ती कशी म्हणाल? कशी? शिक्षेची केली बजावणी,